भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 12वा. भक्तियोग. भक्तांची लक्षणं भाग 7वा. ओव्या आहेत 183 ते 189. भगवंतांनी सर्वारंभ परित्यागी असे ज्ञानी भक्ताचे लक्षण सांगितले. ज्ञानदेव आता त्याचं स्पष्टीकरण करत आहेत. आणि कर्मारंभा लागी जया अहंकृती नाही अंगी, जैसे निरिंधन आगी बिझवणी जाय. आणि कर्माचा आरंभ करण्याकरता ज्याच्या ठिकाणी अहंकार नसतो, ज्याप्रमाणे काष्ठराईत अग्नी भिजून जातो, तैसा उपशमूची भागा जयासी आला पैगा, जो मोक्षाची या अंगा लिहिला असे. त्याप्रमाणे ज्याच्या वाट्याला शांती आली व जो मोक्षाच्या अंगाला लिहिलेला आहे, म्हणजे ज्याचे नाव मोक्षाच्या सदरात दाखल झालेले आहे. अर्जुना हा ठावो वरी, जो सोहम भावो सरोभरी, तो द्वैताच्या पैलतिरी निघो सरला. अर्जुना इतका जो ते ब्रह्म मी आहे अशा भावनेने भरलेला आहे, तो द्वैताच्या पलीकडच्या काठावर निघाला, म्हणजे तो अद्वैत झाला. आता त्याचा भक्तीशी काही संबंध नसेल अशी शंका येईल, म्हणून त्याचे निराकरण पुढे करतात. की भक्ती सुखा लागी आपण पेची दोही भागी, वाटून या अंगी सेवकई बाणे. तथापि भक्ती सुखा करता आपल्यातच देव व भक्त असे दोन भाग करून तो आपल्या ठिकाणी सेवा धर्म स्वीकारतो. येरा नाम मी ठेवी मग भजती वोज बरवी, न भजत या दावी योगी याजो. मग दुसऱ्या भागाला मी देव असे नाव ठेवतो. याप्रमाणे देव व भक्त या दोन्ही कल्पना आपल्यातच सारख्या कल्पून अद्वैतात भजन करणे शक्य नाही अशा समजुतीने भजन न करणाऱ्या लोकांना जो योगी भजनाची चांगली पद्धत आचरून दाखवतो, तयांचे आम्हा व्यसन आमुचे तो निज ध्यान, किम बहुना समाधान तो मिळेतई. त्या भक्ताचा आम्हाला छंद असतो. तो भक्त आमच्या स्वतःच्या ध्यानाचा विषय असतो. फार काय सांगावे. त्याची जेव्हा आम्हास भेट होईल तेव्हाच आम्हाला समाधान वाटते. तया लागी मज रूपा येणे, तयाचेनी मज येथे असणे, तया लोण की जे जीवे प्राणे ऐसा पढिये. त्याच्याकरता मला सगुण मूर्ती धारण करावी लागते आणि त्याच्याकरताच मला सगुण विग्रहाने या जगात राहावे लागते. तो मला इतका आवडतो की त्यावरून जीव आणि प्राण ओवाळून टाकावेत. भगवंतांनी ज्ञानी भक्ताचं एक लक्षण सांगितलं आहे की तो सर्वारंभ परित्यागी असतो, म्हणजे सर्व कर्मांच्या आरंभाचा त्याग करणारा असा त्याचा शब्दशः अर्थ दिसतो. त्यामुळे संन्यास संप्रदायी लोकांनी सर्व कर्मांचा त्याग करणारा असा अर्थ घेतलेला आहे. परंतु आद्य शंकराचार्यांनी या पदाचा अर्थ करताना असं सांगितलं आहे की समस्त काम्य कर्मांचं नाव सर्वारंभ आहे. म्हणून सर्वारंभ परित्यागी म्हणजे सर्व काम्य कर्मांचा त्याग करण्याचा स्वभाव असलेला असा भक्त. याचा अर्थ ज्ञानी भक्त काम्य कर्म करीत नाही, पण वर्णाश्रम धर्माप्रमाणे आलेली कर्तव्य कर्मे तो यथासांग पार पडतो असा होतो. ज्ञानदेवानी या पदाचं कर्मयोगाच्या अंगानं विवेचन केलेलं आहे. पहिल्या 3 ओव्यात त्या ज्ञानी भक्ताची मानसिक स्थिती कशी असते याचे वर्णन त्यांनी केलेले आहे. ज्ञानदेव सांगतात की कर्म करण्यास जो अहंभाव लागतो तो त्याच्या ठिकाणी नसतो, कारण त्याचा अहंभाव परमात्म्यात विलीन झालेला असतो. त्यामुळे मी हे कर्म करीन, त्याचे हे फळ मला मिळावं अशी इच्छा त्याच्या मनात नसते. त्यासाठी त्यांनी अग्नीचा दृष्टांत दिलेला आहे. इंधनच नसेल तर अग्नी आपोआप विझून जातो. कर्माला प्रेरणा देणारा अहंकार हा जणू इंधन आहे व कर्म म्हणजे जणू अग्नी आहे. कर्माला प्रेरणा देणारा अहंकार हा जणू इंधन आहे व कर्म म्हणजे जणू अग्नी आहे. जोपर्यंत अहंकाराचं इंधन मिळत असतं तोपर्यंत कर्मरूपी अग्नी प्रज्वलित असतो. ज्ञानी भक्ताच्या बाबतीत त्याचा देहाहंकार लोप पावलेला असतो, तसेच त्याच्याकडे कर्तेपणाचा भावही नसतो. त्यामुळे तो कोणतेही कर्म फलाशनी करत नाही. विषयांकडे त्याचं मन धाव घेत नाही. बाह्यानालंबन वृत्ते रेवोपरतिरुत्तम. चित्तवृत्तीला बाह्य विषयांचा आश्रय करून न देणे म्हणजे उपरती, असे आद्य शंकराचार्यांनी विवेक चूडामणीत म्हटलेले आहे. उपरती म्हणजेच उपशम
ज्ञानदेव सांगतात की उपशम मोक्षाला आवश्यक असणारी गोष्ट आहे. मन विषयांकडे धावता कामा नये. भक्ताची अशी जेव्हा चित्तवृत्ती होते तेव्हा त्याचे नाव मोक्षाच्या वहीत नोंदवलंच जातं, कारण तो ब्रह्मैक्य भावाने भरलेला असतो. द्वैताचे पहिले तीर जे अद्वैत तेच त्यानं गाठलेलं असतं. मग अशी त्याची मानसिक स्थिती झालेली असताना त्याच्या हातून कर्मे घडतात की नाही व असा भक्त ज्ञानानंतर तरी भक्ती करतो की नाही असा प्रश्न निर्माण होतो. मग अशी त्याची मानसिक स्थिती झाली असताना त्याच्या हातून कर्मे घडतात की नाही व असा भक्त ज्ञानानंतर भक्ती तरी करतो की नाही असा प्रश्न निर्माण होतो. त्याचे उत्तर देताना ज्ञानदेव म्हणतात की ज्ञानानंतर तो कर्मही सोडत नाही आणि भक्तीही टाकत नाही. अद्वैतातही त्याचं भजन घडत असतं. तो स्वतःच सेव्यही होतो व सेवकही होतो. व अद्वैतातही भक्ती कशी होते त्याचा तो एक आदर्श साधकांच्या पुढे ठेवतो. ज्ञानदेवाने अमृतानुभवात म्हटलं आहे की देव देऊळ परिवारू कीजे कोरोनी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. डोंगरामध्ये जसं देऊळ आणि परिवार कोरावा तसा सिद्धाच्या ठिकाणी भक्तीचा व्यवहार का बरं होऊ नये. अद्वैत स्थिती लाभली तरी त्याचे भजन चालूच राहतं. असा ज्ञानी भक्त भगवंतांना केवळ प्रिय असतो असं नाही, तर तो भक्त हा भगवंतांच्या ध्यानाचा विषय असतो. भगवंतांचे त्या भक्ताकडे ध्यान लागलेले असते. त्याच्या भेटीनेच भगवंतांचं समाधान होतं. ज्ञानदेवांचे भगवंत सांगत आहेत की अशा भक्तासाठी भगवंत सगुण साकार रूप घेऊन अवतरतात. त्याच्यासाठीच ते या लोकी वास करतात. हा भक्त भगवंतांना इतका प्रिय असतो की त्याला दृष्ट लागू नये म्हणून ते आपल्या प्राणांचंच लिंबोलोन उतरवून टाकतात. अशा व्यवहारातील दृष्ट काढणे या संकल्पनेचा त्यांनी येथे उपयोग केलेला आहे. पुढे भगवंत आणखी काही भक्ताची लक्षणं सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू.